कार्यक्रम संपला वाचण्याजोगं नाही राहिलं ना काय त्याचं शिंतूर लावून आहे ना ते खराब झालेले वाचनी आहे ना ते हां 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 सगळं आपण एकदम गेलो की कशी असं हो इथं आतमध्ये आहे ना होई असं आतमध्ये रूम बनवली होती हे बांधल्यामुळे काय झालं माहिती का झीज नाही होणार हां बांधलं साठवण काळ केलेली 553 पूर्वीच्या ह्या जशा आपले 1100 लेणी आहेत शिवनेरी हां 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 म्हणजे शिवनेरी सुद्धा लेणीची ते आहेत पण हे बंद केल्यामुळे आता पाहता येणार नाही तुम्हाला रूम बनवलं आतमध्ये आपण ते पाहायला लोक येतात कोण पुजारी वगैरे आहेत का हो रूम आहेत अशी कोणी काय दिसत नाही आता नाही बघत असतो पण ते गेलं हे काय तिकडे पण लेणी दिसतात का आहे ना ते काय दरवाजा दिसतो का आता 2 रूम आहेत सर आतमध्ये तुम्हाला जाऊ देते का आतमध्ये हां हां ते कोण आहे त्यांचं काही नंबर वगैरे आहे का काय झालं आता पूजा आतमध्ये पण गोय आहे का? हो आहे ना. त्याच्या आतमध्ये मोठमोठ्या लेणी असणार ते दरवाजे हा दरवाजा आहे का? असं आहे का? इथून एंट्री आहे ती आतमध्ये असणार पावसाळ्यात बघा ना, म्हणजे पाऊस लागणार. या इकडे या पहिल्या 2-2-3-3 खंड्या गाया राहायच्या गडगडी. हां हां इथं पहिलं राहायचं हा राहायचं इथं राहायचं हरिचंद्राचं आहे ना आमच्याकडे नवरात्र इतर कार्यक्रम आहेत ना त्या गुजाराचं खडबे आहे. कधी शब्द नाही म्हणजे कधीच नाही त्याच्यापेक्षा लहान आहे त्यांनी कुठला शब्द पडून दिला नाही म्हणजे आम्ही लहान असल्यापासून त्याचा आम्हाला सपोर्ट आहे म्हणजे गावासाठी सप्तशृंगी माता आहे ना डोंगर फोडून आली तिथं दैत्य मारायला. आपण मनीषाही म्हणतो ना वाडीकडच्या डोंगराला होले बघा मोठा बाबा गाड्यांवर जाताना दिसतो पलीकडे असं माहिती नमस्कार, मी ईशिता गणपत किरवे. आज उगलेवाडी या गावामध्ये एक लोकवंत कला मंचाचा मेळावा होता. ही लोककलावंतची सगळी टीम आहे आणि हे सर्व ते सरत आपले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. आणि आज आम्ही आमचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही गडदुबाई ह्या ठिकाणी आलेलो आहे. हे गडदुबाईचं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे कुठं बनवलेलं नाही, आपण नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. आणि या सर्वांना आज मी तर दर्शनासाठी घेऊन आलेली आहे. आज या ठिकाणी बजरंग तुकारामजी उगले आमच्या शिनोली आदिवासी सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी आपल्या उगलेवाडी गावामध्ये आपल्या एक कलावंताच्या मेळाव्याच्या माध्यमातून आमचे सन्मान्य कलावंतांचे कलामंचाचे
आमचे अध्यक्ष सन्माननीय सरवदे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष आमच्या खेड तालुका आणि आंबेगाव तालुका दोन्हींच्या पश्चिम पट्ट्याजवळ जो हद्दीवर असणारं आमच्या देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी पाहण्यासाठी सर्व सर आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे. हे मंदिर सर पाहिलं ते खूप असं पुराण्या काळातलं मंदिर आहे. या ठिकाणी खूप मोठे पर्यटन या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी आता पावसाळा चालू झाल्यानंतर या ठिकाणी धबधबा आहे. खूप मोठे पर्यटन या ठिकाणी आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी अनेक आपल्या शिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर कार्यक्रम बरेच या ठिकाणी होत असतात आणि खूप लांब लांब देशातून भारतातून काही काही लोक खेडेपाड्यातून लोक या ठिकाणी येत असतात आणि हे जे पाहिलं तर खूप मोठं पुराणी काळात म्हणजे हे बांधलेलं नाही. हे सगळं पूर्वीच्या काळात असे लेण्याद्री म्हणून या ठिकाणी असं आतून कोरलेलं जे देवस्थान आहे आणि सर्व या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गुरुदेवीच्या दर्शनाला आल्याबद्दल मी सर्व सरांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं या ठिकाणी सरचे स्वागत आणि अभिनंदन. या ठिकाणी एक विचारायचं होतं तुम्हाला. या ठिकाणी एक वाघोबा लावलाय आणि या ठिकाणी नंदी लावलाय. नंदी म्हणजे आपण महादेवाचं किंवा आदिवासी समाजाचं आपण पवित्र ठिकाण म्हणतो. बरं, या दोन्हीबद्दल तुम्हाला काय बोलतंय? गुरुदेवीची जी या ठिकाणी वाघोबा समोर या ठिकाणी बसलेला आहेच ते एक आपल्या गुरुदेवीचं ते वाहन आहे. पूर्वीच्या काळात लोक सांगतात ते वाघोबा या ठिकाणी येऊन बसायचे या ठिकाणी आणि काहीतरी आपल्या देवीकडे मागणं करायचं आणि काही पुराण्या काळामध्ये जुन्या लोकांनी ते पाहिलं गेलं आणि मग त्या वाघोबाची स्थापना या ठिकाणी आपल्या गुरुदेवीच्या समोर या ठिकाणी काय एक आपल्या गुरुदेवीचा एक पालनवाला तो वाघोबा आहे. त्या माध्यमातून आपल्या वाघोबाची या ठिकाणी स्थापना केली आणि या ठिकाणी वाघबारस खूप मोठी या ठिकाणी भरघोस मोठी केली जात असते. अनेक तालुक्यातून लोक त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी येत असतात आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा गुरुदेवीचा वाघोबा सेवा करणारा तो पहिला भक्त मानलं जातात.